राणेंच्या निवृत्तीची आज जितकी चर्चा होती तितकीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर होत असलेल्या आरोपांचीही होती। मुंबईच्या कुलाबा परिसरामध्ये नार्वेकरांच्या कुटुंबातल्या तिघांना भाजपने तिकीट दिलंय। तिथे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी गोंधळ झाला होता। निवडणूक अधिकाऱ्यांवरती अर्ज स्वीकारू नये यासाठी नार्वेकरांनी दबाव टाकला असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। आप आणि जनता दलाच्या उमेदवारांनी नार्वेकरांवरती हा आरोप केला, त्यावर महापालिकेचा अहवाल आज आला। या प्रकारामध्ये महापालिकेने निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावरती सगळा ठपका ठेवलाय। उमेदवारांना टोकन क्रमांक दिल्यानंतर अर्ज भरू न देणं अयोग्य असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। महापालिकेनं निवडणूक आयोगाला हा अहवाल पाठवलाय, त्यामुळे आता जाधवांवरती काय कारवाई होते ते पाहायचं। दरम्यान जनता दलाने आपली तक्रार मागे घेतल्याचं नार्वेकरांनी सांगितलंय। निश्चित त्यांची चुकी झाली, ती त्याची शिक्षा आम्हाला कशाला देताय तुम्ही? त्याची चुकी झाली आहे ना, हे कळल्यानंतर हे जे 12 अर्ज आहेत इंटॅक्ट ते त्यांनी अजूनही घ्यावे। आता 12ही लोक आम्ही तिकडे जाणार आहोत आणि ते सगळ्यांची अर्ज त्यांनी घेतलं पाहिजे, यांना निवडणुकीची संधी दिली पाहिजे। हा एक। दुसरं ते तुम्ही म्हणाला की जनता दल शेकुरांनी वापस घेतलंय, पण आमचे अर्ज आहे, माझा अर्ज आहे वैयक्तिक, आपल्या आम आदमी पार्टीचा आहे, मनसेचा अर्ज आहे आणि बहुजन समाज पार्टीचा पण अर्ज आहे। ते कोणी मागे घेतलेलं नाही, ती आम्ही तक्रार आमची कायम आहे। दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलं आहे की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे। तर कुलाब्यामध्ये राठोडांना केलेल्या दमदाटीवरनं विरोधकांनी नार्वेकरांना लक्ष करणं सुरूच ठेवलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नार्वेकरांच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं। तसंच या प्रकरणामध्ये निवडणूक अधिकाऱ्यावरती कारवाई होईल, मात्र नार्वेकरांना मोकळं सोडलं जाईल असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। ज्या आम आदमी पार्टी आणि समाजवादी या 2 पक्षाचे अर्ज हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज भरून घेतले नाही, ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे। आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तूरखुद्द राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी थांबतात, तिथे दमदाटी करतात, प्रशासनावर दबाव आणतात, कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा। काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वतन आहे, चीफ मिनिस्टर, अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत। त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। तसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं। काय ते मुंडवा जमीन प्रकरण, पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला। तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल। राहुल नार्वेकरांवर आरोप झाल्यावरती उद्धव ठाकरे यांनी काल जोरदार टीका केली होती। नार्वेकरांना निवडणूक आयोगाने निलंबित करायला हवं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यांच्या आरोपांना राहुल नार्वेकरांनी उत्तर दिलंय। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे।
आणि याबरोबरच 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपण महाराष्ट्राचा कौल बघणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.